तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे 420 पेजेसचे आपण PDF तयार केलेले आहे, जे की 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे। जो ही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, रिक्वेस्ट आहे मनापासून व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच करायचं आहे विद्यार्थ्यांनो। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना, पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी आपण होईल विद्यार्थ्यांनो, तर सर्वप्रथम जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। चला मग आता सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून प्रोत्साहन थोडा नक्कीच द्यायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेला आहे की जो आपला महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायदा आहे त्या कायद्यामध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे। एकूण किती कलमे आहेत? 90 कलम, 60 कलम, 50 किंवा 78? तर महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये एकूण 78 कलमांचा समावेश आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया दुसरा प्रश्न। हरिश्चंद्रगडाला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात ते सांगायचं आहे। कोणता? कशाला? हरिश्चंद्रगडाला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात? अहमदनगर, जालना, भंडारा किंवा उस्मानाबाद? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। अहमदनगरला महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्याचे विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी असे म्हणतात हरिश्चंद्रगडाला महाबळेश्वर असे जे आहे अहमदनगर जिल्ह्याचे म्हटले जात असते। कव्हर करूया प्रश्न तिसरा। भारतीय घटनेच्या कोणत्या कलमावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आहे ते सांगायचं आहे। घटनेचा असा तो कोणता एक भाग आहे विद्यार्थ्यांनो ज्यावर महात्मा गांधींच्या तत्वाचा प्रभाव आहे? सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्य? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो। 3 मार्गदर्शक तत्वावर जे आहे या ठिकाणी गांधीजींचा प्रभाव असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। प्रश्न चौथा की 52 सेकंद एवढा जो कालावधी आहे खालीलपैकी कोणत्या गीताला गाण्यासाठी लागणारा आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कालावधी लक्षात घ्या, 52 सेकंदाचा विचारलेला आहे। गरजा महाराष्ट्र, राष्ट्रगीत, वंदे मातरम किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे। राष्ट्रगीत जन गण मन या आपल्या राष्ट्रगीताला जे आहे 52 सेकंदाचा जो कालावधी आहे तो गाण्यासाठी लागतो हे लक्षात येते। प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणती जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ते सांगायचं आहे। सर्वोच्च पर्वतरांग जगातील विचारलेली आहे। निलगिरी, काराकोरम, आरवली किंवा या ठिकाणी सातपुडा? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। म्हणजेच काराकोरम ही सर्वोच्च पर्वतरांग असलेली जगामध्ये लक्षात येते। 6व्या प्रश्नात असं विचारलेलं कॅल्शियम कार्बोनेटचा वापर खालीलपैकी काय बनवण्यासाठी होतो ते सांगायचं आहे। कशाचा? कॅल्शियम कार्बोनेटचा वापर विचारलेला आहे। टूथपेस्ट बनवण्यासाठी, चुना बनवण्यासाठी, सिमेंट किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व? ऑप्शन्स क्रमांक 4 सिमेंट, चुना तसेच टूथपेस्ट ह्या सर्व वस्तू बनवण्यासाठी कशाचा वापर होतो? कॅल्शियम कार्बोनेटचा। 7वा प्रश्न असा आहे, प्राचीन मार्लेश्वर हे प्रसिद्ध मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? प्रश्न विचारलेला आहे। मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात येते? कळमनुरी, सिल्लोड, संगमनेर किंवा वरीलपैकी कोणताही नाही? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 संगमेश्वर या तालुक्यामध्ये जे आहे मार्लेश्वर मंदिर स्थित असलेले दिसते। प्रश्न 8वा, रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर जो आहे तो जेवणामध्ये कमी असावा लागतो ते सांगायचं आहे। रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी मिरची, कांदा, मीठ किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 मिठाचा कमी वापर करणे जे आपल्या शरीरासाठी म्हणजेच काय की रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी मदत करते हे लक्षात येते। प्रश्न 9वा की रेखावृत्त मूळ कोणत्या दिशातून जाते ते सांगायचं आहे। काय? रेखावृत्त मूळचे कोणत्या दिशातून जाते? भारत, जर्मनी, फ्रान्स किंवा इंग्लंड? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। इंग्लंड या देशामधून मूळ पाहिले तर या ठिकाणी काय जाते? तर रेखावृत्त जाते।
प्रश्न 10वा की सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे ते सांगायचं आहे. सातपुडा ही पर्वतरांग कोणत्या राज्यात पसरलेली आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या सर्व राज्यांमध्ये कोणती? तर या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग पसरलेली असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 11व्या क्रमांकाचा, जो की आहे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेला जो राज्य आहे तो कोणता आहे ते सांगायचं आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेले आहे. महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश, गुजरात किंवा या ठिकाणी उत्तर प्रदेश. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेले हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न, जो की आहे 12वा. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई किंवा औरंगाबाद. तर ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काय? तर वॉटर अँड लँड मॅनेजमेंट स्थित आहे. प्रश्न 13वा की त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतात? मॅक्झिमम जे त्वचेचे रोग असतात त्याच एका जीवनसत्वाच्या अभावी होत असतात. तो कोणता जीवनसत्व आहे? ब, क, ड, अ. ऑप्शन्स क्रमांक 4 अ जीवनसत्वाच्या अभावी जे आहे त्वचा रोग हे मॅक्झिमम उद्भवतात, हे सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 14वा असा आहे, शतपत्रे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेली आहेत ते सांगायचं आहे. त्यांचे नाव काय आहे शतपत्रे ज्यांनी लिहिलेली आहेत? तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे लोकहितवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा शाहू महाराज. शतपत्रे म्हणजेच एक ऑप्शन्स योग्य राहणार आहे. लोकहितवादी यांनी जे आहे शतपत्रे लिहिलेली आहेत. तर लोकहितवादी कोण आहेत विद्यार्थ्यांनो? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली आहेत. जर यांचा जन्म जर पाहिला विद्यार्थ्यांनो तर 1823ला जन्म आहे आणि 1892ला मृत्यू झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न आहे 15वा की अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ स्थित आहे ते विचारलेलं. जिल्हा लक्षात घ्या, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सांगायचं आहे. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे वरदविनायक, चिंतामणी, विघ्नहार किंवा सिद्धिविनायक. तर ऑप्शन्स क्रमांक 4 सिद्धिविनायक हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले अष्टविनायक स्थळ आहे, हे लक्षात येते. प्रश्न 16वा असा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. कोणती आहे तेही कव्हर करूया. कृषी विद्यापीठ एकूण किती आहेत? तर 5, 6, 7 किंवा 4. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजेच काय की 4 कृषी विद्यापीठ आपल्या राज्यामध्ये स्थित आहेत. जर आपण पाहिलं की कोणते आहेत तर वसंतराव नाईक, तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत यांच्या नावाने एक आहे. तसंच विद्यार्थ्यांनो महात्मा फुले, पंजाबराव देशमुख यांच्या नावाने देखील एक आहे. म्हणजेच सर्व जर पाहिलं तर 4 आहेत आपल्या सर्वांना लक्षात येतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो 17व्या क्रमांकाचा. होमिओपॅथीचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते सांगायचं आहे. जसे ॲलोपॅथी आहे तसेच होमिओपॅथी देखील आहे. तर या होमिओपॅथीचे जे जनक आहेत ते कोणाला म्हणतात? एडवर्ड जेनर, फ्लेमिंग, डॉक्टर हायनमॅन किंवा या ठिकाणी डाल्टन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. डॉक्टर हायनमॅन यांना जे आहे या ठिकाणी कशाचे तर होमिओपॅथीचे जनक म्हणतात, हे लक्षात येते. प्रश्न 18वा असा आहे की त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी आहे किंवा असते ते सांगायचं आहे. त्रिगुणी लस असे एका लसीचे नाव आहे. तर ऑप्शन्स मध्ये दिलेले घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 धनुर्वात, डांग्या खोकला तसेच घटसर्प या सर्व रोगांवर जे आहे त्रिगुणी लस अत्यंत गुणकारी असते, हे दिसते. प्रश्न 19वा असा आहे की उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर त्या अंदाजपत्रकास कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते ते सांगायचं आहे. जर उत्पन्न कमी आहे आणि खर्च वाढला तर समतोल अंदाजपत्रक, तुटीचे, अधिक्य किंवा वरील नाही. तर या ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च जर वाढला तर त्यास तुटीचे अंदाजपत्रक असे संबोधले जाते किंवा म्हणतात, हे लक्षात येते.
प्रश्न 20वा कोरकोडिया की पुरंदर करार खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेला होता ते सांगायचं आहे. पुरंदर करार इंग्रज मराठे, मराठे पोर्तुगीज, मराठे डच, या ठिकाणी थोडासा पर्याय गलत झालेला आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली, माफ करा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. मराठे पोर्तुगीज यांच्यामध्ये जे आहे पुरंदर करार झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर विचारलेलं आहे की गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते ते सांगायचं आहे. नदीचं नाव लक्षात घ्यायचं. गिरणा नदीचे विचारलेले आहे. जळगाव, जालना, सातारा किंवा अमरावती. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच जळगावला गिरणा नदीचे पाणी जे आहे ते पुरवले जाते हे दिसते. प्रश्न विचारलेला 22वा की खरोसा लेण्या खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात किंवा स्थित आहेत ते सांगायचं आहे. लेण्याचं नाव खरोसा विचारलेले आहेत. तर सातारा, भंडारा, लातूर किंवा जालना. ऑप्शन्स क्रमांक 3 जालना या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या, तर खरोसा लेण्या असलेल्या दिसतात. प्रश्न 23वा की संत तुकारामांची वचने कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होती ते सांगायचं आहे. संत तुकाराम महाराज यांची वचने दर्पण, दिग्दर्शक, केसरी किंवा मूकनायक. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 योग्य आहे. मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी कोणाचे, तर संत तुकाराम महाराज यांचे वचने होते. मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर 24वा प्रश्न पाहूया. भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा खालीलपैकी कोणती आहे. सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा पण आहे, सर्वांना उत्तर पण येत असेल. भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा सांगायची आहे. तर मराठी, पाली, हिंदी किंवा इंग्रजी. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे 2. म्हणजेच काय, तर पाली ही जी आहे भगवान बुद्धांची मातृभाषा असलेली, म्हणजे त्यांनी उपदेश दिलेला दिसून येतो. 25वा प्रश्न असा आहे की लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना झालेली आहे ते सांगायचं. कोणाच्या, लॉर्ड मिंटो यांच्या. आत्मीय सभेची, मुस्लिम लीगची, नवभारत सभेची किंवा वरीलपैकी सर्वांचीच. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. मुस्लिम लीगची स्थापना लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने करण्यात आलेली होती हे लक्षात येते. प्रश्न आहे 26वा की लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळते सांगायचं आहे. लोह खनिज संगमरवर खडकामध्ये, बेसॉल्ट, आर्कियन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे 3. आर्कियन खडकामध्ये जे आहे ते लोह खनिज आढळते. संगमरवर हा एक रूपांतरित खडकाचा प्रकार असलेला लक्षात येतो. प्रश्न 27वा असा आहे की सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरतात ते सांगायचं आहे. कोणता आरसा सौर तापकामध्ये वापरतात. बहिर्वक्र, अंतर्वक्र, गोलीय किंवा सपाट आरसा. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना 2. अंतर्वक्र आरसा जो आहे सौर तापकामध्ये वापरला जातो हे दिसते आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 28वा असा आहे की दर्पण वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे. दर्पण वृत्तपत्रावर बऱ्याच एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनो क्वेश्चन्स येतच असतात. ते वर्षे विचारो किंवा या ठिकाणी दुसरे असे काही प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे, शुक्रवार, मंगळवार, बुधवार किंवा शनिवार. तर दर्पण वृत्तपत्र जे आहे दर शुक्रवारी प्रकाशित केले जात असे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आहे 29वा असा की काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय शब्द लावण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शब्द राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये, कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये लावण्यात आलेला होता. कोलकाता, नागपूर, मुंबई किंवा अलाहाबाद. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेस समोर राष्ट्रीय शब्द हा लावलेला होता. प्रश्न 30वा असा आहे ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर कोणत्या आम्लामध्ये करत असते ते सांगायचं. काय, कोण, ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर कोणत्या आम्लात करते. टार्टरिक, ॲमिनो, सायट्रिक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. ट्रिप्सिन प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो अम्लात करत असते. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रिमाइंडर 420 पेजेसची PDF या भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाची तयार केलेली आहे. 199 मध्ये हे सध्या मिळत आहे. हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही घेतला तर 199 मध्ये मिळेल. जर इतर सुपर क्लासमध्ये पाहून जर घेतला तुम्हाला ते 250 रुपयामध्ये मिळेल. तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी फटाफट काय करायचं आहे 8208 68 56
24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तर नक्कीच करायचं आहे. मी इथंच आहे तुम्हाला हे PDF देण्यासाठी विद्यार्थ्यांनो, लगेच करून घ्या. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा त्याच्यासाठी चार्ज नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन तो आहे नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.